श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 1 श्री दत्तात्रेय अवतार। फार पूर्वी सृष्टी नव्हती, तेव्हा सर्व ठिकाणी जलमय परिस्थिती होती। वेदांनी त्याचे संबोधन आपो नारायण म्हणून केले होते। ह्या नारायणाने सुवर्ण रंगाचे एक अंडे निर्माण केले, तेच ब्रह्मांड होऊन त्याला हिरण्यगर्भ असे नाव मिळाले। पुढे या ब्रह्मांडाचे एक आकाश व दुसरे भूमी ह्या नावाचे दोन तुकडे झाले। भूमीवर ब्रह्मदेवाने 14 भुवने निर्माण केली। सृष्टी रचताना ब्रह्माला 7 पुत्र झाले, त्यांना ब्रह्मपुत्र असे म्हणतात। त्या 7 पुत्रांमधला अत्री हा त्यांच्या वंशाचा मूळ पुरुष झाला। त्या अत्री ऋषींनी पुण्यवान अशा अनसूया नावाच्या कन्येशी विवाह केला। ती खरोखरच रूपवती असून पतिव्रता शिरोमणी होती। तिची ही अविरत पतिभक्ती पाहून सर्व देव भयभीत झाले। स्वर्गातील देव आपले ऐश्वर्य ही पतिव्रता घेईल म्हणून ते मनोमनी चिंता करू लागले। इंद्र त्वरित ब्रह्मा विष्णू महेश यांना भेटला व या अनसूयेच्या पतिव्रता संबंधी वर्णन करून त्यांना सांगितले। ही पतिभक्ती कायावाचा मनाने तर करतेच, शिवाय दारी आलेल्या याचकाला विन्मुख कधीच पाठवित नाही। तिला घाबरून सूर्य आपले तापमान मंद करतो, तर अग्नी शीतल होतो, वायूही घाबरतो व भूमी हिचा शाप नको म्हणून ती सुद्धा तिच्या पायाशी नम्र होते। इंद्राचे हे बोलणे ऐकून ते देव क्रोधित झाले। ही कोण सती स्वतःला एवढी महान पतिव्रता समजते? आपण त्वरित भूमीवर जाऊ व तिचा व्रतभंग करू। असे म्हणून ते तिन्ही देव तिचे सत्व पाहण्यास भिक्षुकाचे रूप धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमाशी पृथ्वीवर आले। अत्री ऋषी नित्यानुष्ठानासाठी नदीवर गेले होते। या तिघांनी अनसूयेला हाक मारली। ते म्हणाले, आम्ही तिघे ब्राह्मण तुझे अतिथी म्हणून आलो आहोत। आम्हाला अतिशय भूक लागली आहे। तुझ्या आश्रमात अन्नसंतर्पण, इच्छाभोजन व दानधर्म होतात हे ऐकून आम्ही तिघे तुझ्याकडे इच्छाभोजन मागण्यासाठी आलो आहोत। हे त्यांचे बोल ऐकून सती अनसूयेने त्यांना नमस्कार करून घरात घेतले। बसावयास आसन दिले। पाय धुवून ते तिथे आसनावर बसले। तिने त्यांची गंधफुलांनी पूजा केली। पतिव्रता म्हणाली, यजमान स्नानास नदीवर गेले आहेत। हे ऐकून ते अतिथी म्हणाले, तुझे यजमान येथे येण्यापूर्वी तू आम्हाला भोजन दे। अतिथींची इच्छा प्रमाण मानून अनसूयेने त्यांच्या पाटासमोरच पाने मांडली। प्रथम तूप वाढले, नंतर ती अजून अन्नपदार्थ घेऊन आली। त्या पानांवर अन्न वाढणार तोच ते म्हणाले, हे सुंदरी, आम्ही तिघेही तुझ्या सौंदर्यावर मुग्ध झालो आहोत, तेव्हा तू त्वरित नग्न होऊन आम्हाला भोजन द्यावे अशी आमची विनंती आहे, नाहीतर आम्ही असेच परत जातो। तू आम्हाला निरोप दे। सती अनसूया या अतिथींची ही जगावेगळी इच्छा ऐकून स्तंभितच झाली।